हे तिसरे आमचे ऑफिशियल्स आहेत. चौथे ऑफिशियल्स थोड्याच वेळामध्ये पोहोचतील. या आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे ही स्पर्धा माहुली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात येत असताना पाहिला मी इथे एका बाजूला भाई गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम, मग त्यामध्ये कॅमेरामॅन आमचे अगदी आम्ही पाहतोय स्टँड बाय कॅमेरा ज्यावरती सुनील आहेत. दुसरा साईड कॅमेरा अंगेला शुभू आहे, अलेक कांबळे आणि अर्जुन अशी ही टीम कामकाज करत असताना पाहिला मी इथे. चला बॅटर आल्यात. दोन्ही संघ आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी. नियमावली संपूर्ण सेम आहे, याकडे लक्ष वेधूयात. काही नियमावलीमध्ये बदल नाहीये. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहिला मी इथे. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेत. 40 प्लसचा गोलंदाज विजय गोलंदाजी मार्कवरती ज्यांना आपण पाहत आहोत. ड्रोन फुटेज तुम्ही पाहताय थेट प्रेक्षेपणामध्ये. तुम्ही ड्रोनचाही आस्वाद घेऊ शकता. बर्ड आय व्ह्यू स्वामी स्वतः काल आणि आजच्या दिवसामध्ये स्वामी स्वतः आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. या मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊया जिथे विजय गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मी इथे. सामन्याला सुरुवात होईल. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा. दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रो ट्रान्स. अंपायर्स बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. चला त्वरित बॅटरची नावं पोहोचायला हवीत. चला सामन्याला सुरुवात होईल. पोळेकर आहेत आणि त्यांच्या साथीला विशाल आहे नॉन स्ट्राईकला. सामन्याला सुरुवात. येस अंपायर लेट्स प्ले. पहिला बॉल जो मात्र डिलिव्हर्ड होईल. 9 वाजता परफेक्ट पहिला बॉल टाकला जातोय. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता विजय गोलंदाजी मार्क वरती ज्यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलेला पाहायला मिळालाय. पहिला बॉल अगदी वेगाने टाकण्यात आला उजव्या यष्टीच्या बाहेर. सकाळचं सत्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या साथीला नेक्स्ट मॅच मध्ये प्रो ट्रान्स ही मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहणार आहात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षक बीट बॅटर बीट आणि त्याच कारणासह इथे बाईकच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. ती एक धाव धावलकावरती आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप पाहायला मिळते. विशाल स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू गोलंदाजाचे राहिले. एकही धाव किंबहुना असंही म्हणता येईल त्याच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाणार नाहीये. ज्यावरती जिथे एक लेग बाई झालेली आहे जी गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये येत नाही. केवळ एक सिंगल आलेली पाहायला मिळते. फलकावरती धाव ही आली आहे. विजय पुढचा बॉल विशाल स्ट्राईक एंडला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला होता. कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मांडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. तदवर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धावा येत असताना पाहायला मिळतील. प्रचंड वेगाने गोलंदाजी विजय मैदानावरती करतायत. मुभा न देणारी एक अँगल क्रिएट करत असताना ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा तिसरा सामना जो क्वार्टर फायनलचा राहील साई एकटा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ PSS भानुशाली. हा तिसरा सामना राहणार आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वेदांत चॅलेंजर्स टीम बॉलिंग करते. यावेळेला लोअर फुलटोज आहे. हवेमध्ये राहिला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपण्यात आला. विशाल नावाचं वादळ शमलंय. तो झालाय बाद.
मात्रे आमच्यासोबत जॉईंट आहेत काल आणि आजचा दिवस गाजवण्यासाठी VS साऊंड अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय. विशाल आउट झाला. 3 बॉलचा खेळ संपला. एकंदरीत आपण पाहिलं 4 चेंडूचा खेळ संपलाय ज्यामध्ये एकंदरीत 3 धावा दाफलकावरती पाहायला मिळाल्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकांची लढत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वेदांत चॅलेंजर्स टीमने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अभिजित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. अभिला आपण पाहत बॅटिंगसाठी तो मैदानावरती दाखल झालाय. खोलातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विजय क्षेत्ररक्षण करतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा दाफलकावरती आहेत ज्यामध्ये एक बाई झालेली आहे. गोलंदाजी उच्च दर्जाची झाली असंच म्हणावं लागेल. अभिजित म्हात्रे ओळेगावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शिवशंभू 11 या टीमच्या माध्यमातून यावेळेला फटका बसला. पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 5 धावा दाफलकावरती पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. एक बाई झाली आणि अगदी त्याच वेळेला 4 धावा बॅटमध्ये आल्या. बॅटमधून आल्या ज्यामध्ये अभिच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळाल्या. त्याने 2 चेंडू फेस केल्यात. विशाल बाद झाला. त्याच्या बॅटमधून 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 14वी CH प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. या चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर आपण टॉस करणार आहोत. या लक्ष वेधून मी एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो प्रो ट्रान्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल दित्या शिपिंग. प्रो ट्रान्स या टीमचा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. मी दित्या शिपिंग टीम कॅप्टन. चला लवकरात लवकर या. निनाद तारेकर तुम्ही लीड करताना पाहत आहे त्यांना. या नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये करण्यात येईल. या षटकानंतर लगेच टॉस आपण करणार आहोत. किंबहुना वेळ मिळेल तसा टॉस करण्यात येईल कारण थोडासा उशिराने आपण चाललोय. याकडे मी लक्ष वेधेन. चला गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. महेश गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. महेश येवलेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतो. दुसरं षटक येत असताना पाहायला मिळतंय. आमचे कांचाजी पालकर सर त्यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळतंय. गुणलेखकांचे बाहुबली ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. महेश गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. सचिनजी सावंत सर ही मात्र एक्सरसाइज करतायत सकाळच्या सत्रामध्ये. वाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. स्ट्राईकला बॅटर जिथे मात्र आपण हा बॉल नो बॉल आहे. नो बॉल. संतोष पुळेकर यांना आपण पाहत जे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. अद्याप मोठा फटका किंबहुना त्यांना स्ट्राईकच मिळालेली नाही आहे जास्तीची. या कारणासह या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो टॉस करण्यात येतं. या मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता. आपल्याला वेळेच्या अभावी मधल्या कालावधीमध्ये टॉस करण्यात येईल. स्वतः सुनील गंभीर अर्थात सनी गंभीर यांना आपण पाहतो टॉस करत असताना. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. PSS भानुशाली टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? यस सॉरी पुढचा सामना आहे तो प्रो ट्रान्स. बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीमच्या माहितीसाठी निनाद तारेकर मी आपलं लक्ष वेधन की 40+ कंपल्सरी आहे. बॅटिंगला येईल बॉलिंगला येईल. 1 षटक पॉवर प्लेचा आहे याच्याकडे लक्ष वेधूयात. 1 षटक पॉवर प्ले ही राहणार आहे. 2 षटकामध्ये 1 षटक पॉवर प्ले आहे आणि 40+ कंपल्सरी आहे बॅटिंग आणि बॉलिंगसाठी. पहिल्या षटक प्रगती पथावरती असताना जिथे मात्र धावा आपण पाहिल्या होत्या ज्या 8 बनलेल्या आहेत. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा वेध घेईल. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. महेश येवलेने कमबॅक चांगले केलंय. सुरुवातीचे 2 चेंडू लडखडती सुरुवात त्याच्या माध्यमातून झाली. अवांतर धावा त्याने हाताळल्या आणि तदनंतर आता कमबॅक करत असताना ज्याला आपण मैदानावरती पाहत आहोत धावा थांबवण्याचा प्रयत्न इथे करायलाच हवा. लोअर फुलटोजा ड्रायव्हिंग लेन वरती होता. क्षेत्ररक्षक तैनात. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी रोखण्यासाठी. एक धाव इथे जिकरीचं काम आहे. एक धाव घेण्यासाठी मिळवण्यासाठी आणि ही जद्दोजहद इथे करावीच लागते. सकाळचं सत्र आहे. आउटफील्ड थोडीशी ओलसर आहे आणि या कारणास्तव बॉल ही तितकासा खेळपट्टी ओलसर आहे. बॉल ही तितकासा प्रॉपर बॅटवरती येत नाहीये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आले होते संतोष. हलक्या हाताने खेळलेत.
डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 10 ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती जे मात्र आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल आणि फलंदाज अभिजित म्हात्रे बाद. पाहायला मिळाला. 10 ऑन दी बोर्ड आहेत. शिवशंभो संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन कव्हर पॉइंटला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतं. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. लालू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 बनल्यात. 12चं लक्ष आहे. चला घाई करा. शिवशंभो त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला घाई करा. त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला त्वरित गाईक करा. शिवशंभो मी आपलं लक्ष वेधन. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. हॅलो ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. वक्रताधुनमस्तुभ्यं एकं नमस्तुभे. ओम एकं नमस्तुभ्याय श्री महासम्मुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदर विक्टो विघ्ननाश विनायकं गणाध्यक्ष भालचन्द्रं गजाननं. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणाननाय नमस्तुभ्यं गजवदने नमस्तुते. सर्वसिद्धिकरण्यार्थो सर्वकार्य शुभं भवतु. मंगलमूर्ति मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. ओम तत्र देवताभ्यं छोड़ बारीक करायचं. श्री छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो पुष्पमाल्यार्पणं समर्पयामि. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. इदं पुष्पं समर्पयामि. इदं पुष्प बाबा एक पुष्पांजलि. ओम भूर्भुवः स्वः श्रीगणाधीशाय नमः. अगरबत्ती घेऊन थोडासा वाळवून घ्या. ओम एतानि पाद्यादि एकवर्घ भूर्भुवः स्वस्ते समर्पितं च वस्तुदेवताभ्यो नमः. ओम सर्वबाधा विनिर्मुक्त धन धन्य सुतानित मनुष्यमता प्रसादेन भविष्यति न संशयः. एतानि गंध पुष्प धूप दीप तांबूलथा भाग नाना विधि नैवेद्यावार्पणं प्रदर्शय समर्पयामि. ओम एतानि हृद्रयुक्त कुंकुमादेनं समर्पयामि. ओम भुवः स्वस्तिदेवताय सीएच प्रीमियर लीग 2026 अस्ते देवताभ्यो नमः. नमस्कार करून पाय पडावी. जय सर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 11 बनलेले आहेत. 12चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 12 धावसंख्येचं लक्ष आहे. शिवशंभो सुधीजी जाधव साहेब, प्रवीण दाते साहेब, सुनील पोकरकर साहेब, रोहित बोराडे साहेब आणि उमेश पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ शिवशंभो या टीमला तुम्ही पाहताय. वेदांत चॅलेंजर्स सचिनजी पदाले साहेब, दत्ता शेठ बालेराव यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. विजय यांना आपण नाही, आघाडीची जोडीमध्ये बदल आहे. संदीप आणि निशांत ही जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहायला मिळते आहे. निशांत वर्धक आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण संदीप चव्हाणला पाहत आहोत
आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खंडू राक्षे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहे. चला ग्राउंड्समैन मेरी आवाज आप तक जा रही हो. रोशन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल ग्राउंड्समॅन, कृपया लवकरात लवकर संपर्क साधा. ग्राउंड्समॅन खंडू राक्षे गोलंदाजी मार्क वरती त्या स्ट्राईक एंडला जिथे आपण संदीप चव्हाण यांना पाहत आहोत. सामन्याला सुरुवात 12चं लक्ष. पहिला बॉल बॅकफुटला आले होते ऑन दी टोज. ऑन साइडला हाफ फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न स्वतः सुधीर जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. खंडू राक्षे पहिला बॉल वेगाने टाकला होता, बॅकफुटला आले आणि ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यावरती एक सिंगल मिळाली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये दोन आणखीन बलाढ्य संघांना तुम्ही पाहणार आहात. जिथे टॉस झाला, प्रो ट्रान्स या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलंय. निशांत बर्थ कमी गतीचा बॉल खाली राहिला. ही खेळपट्टी रंग बदलणार. सकाळचं सत्र आणि त्या कारणास्तव ही खेळपट्टी निश्चित रंग बदलताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. खंडू राक्षे पुढचा बॉल या वेळेला इनसाइड आउट. वारंवार खेळण्याचा प्रयत्न निशांत बर्तक करतायत. बॅटला बॉल लागू दिलेले नाहीयेत. दोन चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आपण पाहिल्या. चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल. उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने चेंडू ठेवल्यात, शरीरापासून दूर ठेवल्यात. एक रणनीतीबद्ध कामकाज, एक प्री प्लॅन आपण जर म्हणतो ज्या पद्धतीने खंडू राक्षे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना त्यांना आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात आले, जिथे मात्र आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेट तैनात करण्यात आला होता, ज्याला मात्र लॉंग ऑनला तैनात करण्यात आलाय. एक वाईडिश लॉंग ऑफ आहे, ऑर्थोडॉक्स मध्ये तो उभा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर इनफिल्डला भेदलाय. डीप स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव येतील त्या 4. निशांत बर्तकच्या बॅटमधून चौकार. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, आडवा बॅटने केलाय. निशांत बर्तकच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सामना संपवण्याच्या दिशेने तो निघाला. 11 बनल्यात, केवळ 1ची गरज आहे. 12चा पाठलाग करायचा होता. निशांत बर्तकने 1 षटकार 1 चौकार ठोकला आणि सामन्याचं रूपडच पालटलंय. केवळ जिंकण्यासाठी औपचारिकता शेष. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती वेदांत चॅलेंजर्स फटका हवेमध्ये आहे. सुधीर चव्हाण चेंडूच्या खाली आलेत. कॅच ड्रॉप झाली, सिंगल आली आणि सामना इथे जिंकला. तो अर्थातच वेदांत चॅलेंजर्स या टीमने हा पहिला सामना इथे जिंकलेला आहे. चला त्वरित मी लक्ष वेधेन प्रो ट्रान्स. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.